आता पाहूया आवाज लोकशाहीच्या मधून धुळ्यातल्या नागरिकांच्या समस्या। नमस्कार, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आवाज लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण विविध मुद्द्यांवर चर्चा करत आहोत। आज आपण धुळे बस स्थानकामध्ये आलेलो आहोत। या बस स्थानकामध्ये माझ्या पाठीमागे पाहू शकता ज्या पद्धतीने नाशिक बस स्थानक इथं आहे, बायपासचं जे काही इथं बस स्टँड आहे, इथून प्रवाशांना तिकीट दिलं जातं, परंतु दरवेळेस या बस स्थानकामध्ये मोठ्या अडचणींना प्रवाशांना समोर जावं लागत आहे। नेमक्या काय अडचणी आपण इथल्या सामाजिक कार्यकर्ते असेल, शिवसेनेचे पदाधिकारी असेल यांच्याकडनं देखील जाणणार आहोत आणि सामान्य प्रवाशांकडनं देखील आपण जाणणार आहोत की नेमक्या काय अडचणी इथं आहेत। पार्किंगचा सगळ्यात मोठा विषय या ठिकाणी आहे, कारण की जे प्रवासी असतात ते खूप गडबडीने असतात। प्रत्येकाला आपल्या ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी गाडी प्रत्येकाला पकडावी लागते। ज्या ठिकाणी जागा मिळेल त्याच ठिकाणी प्रवासी त्या ठिकाणी त्याचं स्वतःचं वाहन लावतो, परंतु महामंडळाने देखील यासाठी सुविधा पुरवल्या पाहिजे। ज्या ठिकाणी पार्किंग त्या ठिकाणी बोर्ड लावले पाहिजे, पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून दिली पाहिजे। आमच्या महानगर प्रमुखांनी 1.5 महिन्या अगोदर देखील या ठिकाणी आंदोलन केलं होतं, त्या माध्यमातून देखील त्यांनी सांगितलं आणि आता देखील सांगितलं की या ठिकाणी 3 खिडक्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी। ज्येष्ठ नागरिकांसाठी, दिव्यांगांसाठी आणि एक जनरल खिडकी, अशा 3 खिडक्या देखील या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही। सोयीस्कर असा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रशासनाने देखील त्या ठिकाणी लक्ष घालावं हीच विनंती राहील। आणि जर कधी काही अडचणी येत असतील तर आमच्या शिवसेनेशी संपर्क करून जिल्हा प्रमुख असतील, महानगर प्रमुख असतील यांच्याशी संपर्क करून आम्ही त्यांचे ते प्रश्न देखील मार्गी लावून प्रशासनाने शिवसेनेशी संपर्क साधावा। सुविधाचा विषय केला की बायपास इतकी खडखड वाजती, त्याच्यातून आम्हीही प्रवास केलेला आहे। तिला जाता ज्या आता रोड खूप चांगले झालेले आहे। वास्तविक पाहता आपला वेळ वाचला पाहिजे, कुठल्या म्हणजे जसं मालेगाव असेल म्हणून बायपास हे नाव दिलं आहे, पण तरी देखील जो टाइम लागायचा तोच टाइम लागत असतो। तर या माध्यमातून तर आमची विनंती असेल नियंत्रकांना की तुमचा पत्रव्यवहार कमी पडत असेल तर तशा पद्धतीचे आमचे जिल्हा प्रमुख आहेत की जे आज आपण सत्तेमध्ये आहोत, महानगर प्रमुख आहोत, आमच्याशी जरी संपर्क केला, शिवसेनेशी जरी संपर्क केला तरी देखील मंत्रालयामधून जर काही अडचणी येत असतील त्या दूर करून अशा लांबच्या पल्ल्यासाठी चांगल्या सुसुविधेत लोकांना आरामदायक अशा पद्धतीच्या बसेस जाता येईल, अशा पद्धतीचं या माध्यमातून मी या ठिकाणी सांगेन। धुळे बस स्थानकावर जेव्हा आम्ही आलो आणि आता देखील आपण बघू शकता की आपल्या मागे जी बस उभी आहे ते त्याच्या खिडक्या आपण बघू शकता की अतिशय घाणेरड्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी लोकांनी धुंकून ठेवलेलं आहे आणि उलट्या देखील त्या ठिकाणी करून ठेवलेले आहे। अस्वच्छतेचा जो प्रश्न आहे त्याच्यापेक्षाही सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे तो देखील या ठिकाणी मला महत्त्वाचा वाटतो। तर या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून जे विभाग नियंत्रक आहे आणि डेपो मॅनेजर आहे त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितेल की आपण या ठिकाणी लवकरात लवकर स्वच्छतेचा प्रश्न तर आहेच, परंतु सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करून या ठिकाणी महिलांची आणि ज्येष्ठ नागरिकांची देखील या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न आपण मार्गी निकाली काढायचा आहे। आज ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो तर प्रचंड नागरिक या ठिकाणी 1-1 तासापासून उभे होते। ज्येष्ठ नागरिक खाली बसलेले होते, त्याची वाट बघत होते, पण तो भाऊ तोपर्यंत आला नाही। आल्यावर आल्याची उत्तरं दिली आणि नागरिकांना 1-1 तास या ठिकाणी तात्काळ उभं राहावं लागतं। मग नागरिकांनी आज सांगितलं की बायपास धुळे आणि नाशिकला जायचं असेल तर साधारण 3 तासाचं अंतर आहे। तुमचं जळगाव असेल, शहादा असेल, नंदुरबार असेल, शिरपूर असेल, धुळे जिल्ह्यातल्या ज्या गाड्या येत असतील त्या गाड्या डायरेक्ट नाशिक जातात, फक्त त्या मालेगाव मधून जातात म्हणून 20 ते 25 मिनिटं लेट होतो। तर लेट होण्यापेक्षा आपण धुळे बायपासने जावं की आपल्याला त्या ठिकाणी लवकर पोहोचता येईल। पण यांच्या अशा आडमुठ्या धोरणामुळे नागरिकांना या ठिकाणी गैरसोय निर्माण होते। बस स्थानकावर प्रत्येक ठिकाणी गर्दी होत असते, परंतु काही अधिकारी या शासनाच्या जे काही लोकभिमुख योजना आहेत त्या योजनांना हरताळ फासताना दिसत आहेत। आज आमच्या महानगर प्रमुखांना जे काही निदर्शनं झालं याच्या अगोदर देखील आलं होतं, त्यावेळेस आम्ही बस स्थानकामध्ये येऊन त्या अधिकाऱ्यांना समज देखील दिलेली होती, परंतु जनतेच्या हे जे सेवेचं व्रत शासनाने घेतलेलं आहे त्याच्याशी या लोकांना काही घेणं देणं नाहीये। आमची आपल्या माध्यमातून विनंती असेल की यांच्यात सुधारणा जर झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा विचार करणार नाही आणि मोठे आंदोलन या ठिकाणी उभे करू। धुळे बस स्थानकामधील ज्या काही या समस्यांचा पाडा आहे हा पाडा थांबतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। अन्यथा शासनामध्ये किंवा सरकारमध्ये असून सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करू असा इशारा शिवसेना महानगरच्या वतीने शिंदे गटाच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी यावेळेस दिलेला आहे। कॅमेरा पर्सन गणेश पाटीलसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।